नमस्कार मित्रांनो, नेट सेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नेट आणि सेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून नवीन शैक्षणिक धोरणाकडे बघितले जाते। उच्च शिक्षण प्रणाली हा स्वतंत्र 10 गुणाचा घटक असल्यामुळे या अंतर्गत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। तसेच 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार पूर्ण शिक्षण प्रक्रिया राबवली जाणार असल्यामुळे हा घटक जो आहे तो विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, शिक्षकाच्या दृष्टिकोनातून आणि पालकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना एक पेन आणि वही सोबत ठेवायची आहे आणि हा व्हिडिओ संपत असताना शेवटी आपण या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात याबद्दल बारकाईने चर्चा करणार आहोत। चला तर आपण या घटकाकडे वळूया। नवीन शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी आपण यामध्ये थोडक्यात बघूया। पहिलं जे शैक्षणिक धोरण होतं ते 1968 मध्ये इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये आलेलं होतं। दुसरं जे शैक्षणिक धोरण होतं ते 1986 राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये ते आलेले होते आणि 1986च्या धोरणामध्ये सुधारणा किंवा दुरुस्त्या ज्याला आपण म्हणूया, या दुरुस्त्या 1992 मध्ये घडून आणलेल्या होत्या। आणि आता जे 2020चं शैक्षणिक धोरण आहे, हे 2020चं शैक्षणिक धोरण हे भारताचं स्वातंत्र्यानंतरचं तिसरं शैक्षणिक धोरण आहे। आता या धोरणाची पार्श्वभूमी थोडक्यात आपण लक्षात घेऊया। या धोरणाचं जे 5 आधारस्तंभ आहेत ते म्हणजे पहिलं आहे प्रवेश, दुसरा आहे समानता, तिसरा आहे गुणवत्ता, चौथा आहे परवडणारे आणि पाचवा आहे उत्तरदायित्व। हे 5 महत्त्वाचे आधार या शैक्षणिक धोरणाचे आहे। 2017 मध्ये इस्रोचे पूर्व वैज्ञानिक कस्तुरंजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नेमण्यात आलेली होती। या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने 2019 मध्ये या समितीने एक मसुदा सादर केलेला होता। हा मसुदा चर्चेअंती आणि हरकती आल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मांडण्यात आलेला आहे। आता हे 2020चं जे धोरण आहे ते 34 वर्षानंतर आलेलं धोरण आहे। या धोरणाला 29 जुलै 2020 मध्ये केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आणि या धोरणामध्ये जे आपलं मानव संसाधन विकास मंत्रालय किंवा मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे, हे आता शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखलं जाणार आहे। खरं तर शिक्षण मंत्रालय हे भारत स्वतंत्र झालं तेव्हापासूनचं नाव 1985 पर्यंत शिक्षण मंत्रालय असंच होतं। 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालय त्याचं नाव बदलण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखले जाणार आहे। या शैक्षणिक धोरणाची घोषणा जी आहे ती प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी या संसदेमध्ये केलेली होती। आता याचे जे स्तर आहेत, या शैक्षणिक धोरणाचे 2 स्तर महत्त्वाचे आपण शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत। शालेय शिक्षणाचे जे स्तर आहेत ते आपण अगोदर जे 10+2 म्हणजे ज्याचं वर्गीकरण 5+3+2 असं 10 मध्ये होतं, तर त्याचं आता वर्गीकरण जे आहेत ते 5+3+3+4 असं करण्यात आलेलं आहे। आता हे जे वर्गीकरण आहे त्याचं सविस्तर आपण शालेय शिक्षण या घटकामध्ये बघणार आहोत। दुसरं जे आहे ते उच्च शिक्षणामध्ये 3 किंवा 4 वर्षाची ही पदवी असणार आहे आणि PG असेल 1 किंवा 2 वर्षाची। आता ही 3 किंवा 4 वर्षाची आणि 1 किंवा 2 वर्षाची असं का आहे, तर ते उच्च शिक्षण प्रणालीमध्ये आपण बघणार आहोत। तर आता आपण शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून चर्चा करूया। शालेय शिक्षणाचं जी पहिली जी पायरी आहे, ज्याला आपण इथे जे आपण म्हणतो 5+, तर 5+ जे आहे पहिलं 5 वर्षाचं शिक्षण कसं असणार आहे मुलांचं, तर यामध्ये पहिली पायरी आहे 5 वर्षाच्या शिक्षणाची, ती 3+2 आहे। 3+2 कशी आहे, तर 3+ आहे अंगणवाडी, KG1, KG2 म्हणजे 3 आणि पहिली व दुसरी अशा पद्धतीने हे एकूण 5 वर्षाचं हे शिक्षण असणार आहे। आणि या 5 वर्षाच्या शिक्षणामध्ये त्याचं शिक्षण प्रक्रियेचं स्वरूप कसं असणार आहे हे थोडक्यात आपण बघणार आहोत। एक खेळावर आधारित असणार आहे, आनंददायी असणार आहे। या कार्यकाळामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही। त्यानंतर मातृभाषेतून हे शिक्षण दिलं जाणार आहे। त्यामुळे हसा, खेळा आणि आनंदित राहा अशा पद्धतीचं हे नर्सरी ते 2री पर्यंतचं पहिलं 5 वर्षापर्यंतचं हे शिक्षण असणार आहे। 3 वर्षानंतर खऱ्या अर्थाने शिक्षणास सुरुवात होणार आहे। अगोदरची जी शिक्षणाची सुरुवात होती ती 6 वर्षानंतर असायची, म्हणजे 7व्या वर्षी तो पहिलीला प्रवेश मिळायचा। आताही 7व्याच वर्षी पहिलीला प्रवेश मिळतो, कारण
4थ्या वर्षी अंगणवाडी, 5व्या वर्षी KG1, 6व्या वर्षी KG2 आणि 7व्या वर्षी पहिलीला प्रवेश मिळणार आहे. फक्त शिक्षणाची जी सुरुवात आहे ती 3 वर्षापासून शिक्षणात सुरुवात होणार आहे आणि वय वर्ष 4 ते 8 असणार आहे. म्हणजे चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी आणि 4थ्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात होणार आहे. तर 8व्या वर्षापर्यंतचं हे 5 वर्षाचं हे अशा पद्धतीने पहिला जो आपला शालेय स्तराचा जो आहे तो अशा पद्धतीने शिक्षण असणार आहे. त्यानंतर पुढचं आपली जी दुसरी जी शिक्षणाची पायरी असणार आहे ती शिक्षणाची पायरी पुढील प्रमाणे असणार आहे बघा. म्हणजे यामध्ये एकूण 3 वर्षाचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यात वर्ग असणार आहे 3री, 4थी आणि 5वी. याला नाव जे असणार आहे पूर्वाध्ययन स्तर किंवा प्रिपेटरी स्तर लेवल अशा पद्धतीने त्याचं नाव असणार आहे. म्हणजे थोडक्यात 3री ते 5वीपर्यंतचा हा एकूण 3 वर्षाचा हा दुसरा स्तर आहे, दुसरी पायरी आहे. आता यामध्ये काय असणार आहे, वय वर्ष 9, 10, 11 या 3 वर्षापर्यंतचं शिक्षण असणार आहे. प्रादेशिक भाषेमध्ये शिक्षण दिलं जाणार आहे आणि इच्छेनुसार भारतीय भाषेतसुद्धा त्यांना शिक्षण घेण्याची मुभा असणार आहे. त्याच पद्धतीने 1ली 2रीपर्यंतची कोणतीही परीक्षा असणारा नाही, परंतु 3रीपासून वार्षिक परीक्षा प्रत्येक वर्गाची होईल हे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतरची जी पायरी आहे 3ऱ्या पायरीकडे म्हणजे 5+3+3+4चं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण बघत आहोत. तर 3ऱ्या पायरीकडे आपण वळूया. तिसऱ्या पायरीमध्ये सुद्धा 3 वर्षाचं शिक्षण असणार आहे. यामध्ये 6वी, 7वी आणि 8वीपर्यंतचं शिक्षण असणार आहे. याला पूर्व माध्यमिक स्तर म्हणून ओळखलं जाणार आहे आणि याचा जो उद्देश आहे विशेषतः 2030पर्यंत 100% विद्यार्थ्यांना शाळा नोंदणी किंवा शाळांमध्ये प्रवेश द्यायचा आहे असं या धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. यामध्ये भारतीय भाषांमधून शिक्षण देण्याची ज्या काही 22 भाषा राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे त्या भाषेमधून तो विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे की शिक्षणाला व्यवसायाची जोड असावी या दृष्टिकोनातून विद्यार्थी रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून तयार झाला पाहिजे. या हेतूने व्यावसायिक शिक्षणासाठी यामध्ये सुरुवात केली जाणार आहे. म्हणून संगणकासारखा विषय असणार आहे, गणित विज्ञान विषय असणार आहे आणि यासोबतही याच्या जोडीला एक व्यावसायिक शिक्षणाचा विषय यामध्ये देण्यात आलेला आहे. साधारणतः 12, 13, 14 असा 12व्या, 13व्या, 14व्या वर्षी त्याला या शिक्षणाचं 3 वर्षाचं शिक्षण त्याला करायचं आहे. थोडक्यात रोजगार व स्वयंरोजगार किंवा शिक्षणाचा जो समन्वय आहे तो समन्वय या पूर्व माध्यमिक स्तरावर यामध्ये घडून आणला जाणार आहे. आता आपण पुढच्या पायरीकडे वळणार आहोत. पुढची पायरी जी आहे ती म्हणजे 4थी पायरी. आता या 4थी पायरीमध्ये काय आहे तर 4थ्या पायरीमध्ये 4 वर्षाचं शिक्षण आहे. हा जो स्तर आहे हा अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे. कारण या कालखंडामध्ये मुलांना याला माध्यमिक स्तर म्हणून ओळखल्या जाणार आहे. आता जे आहेत तर यामध्ये एकूण 8 सत्र घेतले जाणार आहे आणि सत्रानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे 1ली 2री वर्गापर्यंत कोणतीही परीक्षा नाही. 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वीपर्यंत वार्षिक परीक्षा होतील आणि 9वीपासून 9वी, 10वी, 11वी, 12वी या 4ही वर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये 2 सत्र असणार आहे आणि एकूण 8 सत्रामध्ये ही परीक्षा असणार आहे. साधारणतः आपण SSC व HSC जी बोर्डाचं महत्त्व होतं ती आता यामध्ये थोडंसं कमी होणार आहे. कारण प्रत्येक सत्राच्या परीक्षा आणि त्याचं गुणपत्रक आपल्याला या 4ही वर्षाचं मिळणार आहे. त्याच पद्धतीने कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा शाखांचे यामध्ये मात्र आता वर्गीकरण राहणार नाही. कारण कोणताही विद्यार्थी कोणत्याही शाखेचा कोणताही विषय घेता येऊ शकतो. म्हणजे एखाद्या सायन्सच्या विज्ञानचा विषय विज्ञान शाखेचा एखादा विषय तो घेऊ शकतो, कला शाखेचा एखादा विषय घेऊ शकतो आणि वाणिज्यसुद्धा एखादा कोणताही विषय घेऊ शकतो. म्हणजे इथं विषयाचं त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. विषय निवडीचे त्याला स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे आणि यासोबतच कोणतीही एक विदेशी भाषा तो शिकायला माध्यमिक स्तरापासून सुरुवात करू शकतो. चीनची भाषा वगळून, अत्यंत महत्त्वाचं लक्षात घ्या, सध्या तरी नंतर पुन्हा परराष्ट्र धोरण जे बदलेल त्या पद्धतीनं त्यामध्ये असणार आहे. आणि कोणत्याही 2 भारतीय भाषा त्याच्यामध्ये त्याला घेता येईल. याचं जे वय वर्ष असेल 15 ते 18पर्यंतचं हे साधारण वय असेल.
15, 16, 17, 18 अशा या वर्षामध्ये त्याला 9वी, 10वी, 11वी, 12वी असं शिक्षण त्याला पूर्ण करता येणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो महत्त्वाचा टप्पा या शिक्षण प्रक्रियेचा यामध्ये देण्यात आलेला आहे. पुढचा आणखी एक उच्च शिक्षण प्रणालीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे यामध्ये उच्च शिक्षण जे किंवा पदवी ज्याला आपण म्हणूया BA, BSc, BCom किंवा BBA, BCS, हे या पद्धतीचे ज्या डिग्र्या आहेत ह्या डिग्र्या 3 किंवा 4 वर्षाच्या करण्याचं त्यांनी शिफारस यामध्ये करण्यात आलेली आहे. आता 3 किंवा 4 वर्षाचं कसं आहे तर याच्यामध्ये पहिलं जे अत्यंत महत्त्वाचं आहे तर 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी असेल, कला, वाणिज्य, विज्ञान कोणत्याही शाखेचे विषय त्या विद्यार्थ्याला घेता येईल. रीएंट्री किंवा एक्झिट म्हणजे मागच्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेता येईल. एखादा विद्यार्थी आता ती रीएंट्री कशी आहे तर एखाद्या विद्यार्थ्याने 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला प्रमाणपत्र मिळेल. 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला डिप्लोमा मिळेल. 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला पूर्ण पदवी मिळेल. पण याच दरम्यान एखादा विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याला त्याचं शिक्षण सुटलं आणि कालांतराने त्याला शिकावं वाटलं तर परत त्याला तिथं डिप्लोमासाठी पुढच्या वर्षासाठी प्रवेश मिळेल. म्हणजे रीएंट्री जो प्रकार आहे तो इथे असणार आहे. 4 वर्षाचा पूर्ण जो विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करेल त्याला पदवी पण मिळेल. पदवी प्लस संशोधनाची पदवीसुद्धा मिळणार आहे. आता या संशोधनाच्या पदवीचा इथं फायदा काय होणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 4 वर्षाची पदवी केली त्याला जी PG करायची आहे ती फक्त 1 वर्षाची असेल. 2 वर्षाची त्याला PG करायची गरज पडणार नाही, कारण 4थं वर्ष त्याचं जे पदवीचं होतं ते एक प्रकारे PGचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल. त्याच पद्धतीने PG जर समजा ज्या विद्यार्थ्याने 3च वर्षाची पदवी पूर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्याला मात्र PG ही 2 वर्षाची असणार आहे. त्यानंतर एक प्रकारे MPhilचं जो आहे ते फारसं महत्त्व यामध्ये राहिलेलं नसल्याकारणाने ही MPhilची पदवी जी आहे ती आता यामध्ये रद्द करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने या शैक्षणिक धोरणाबद्दल आपण इथं एक शालेय स्तर आणि उच्च शिक्षणाचं स्तर आपण यामध्ये मांडलेले आहे. आता आपण थोडंसं एक प्रशासकीय दृष्टिकोनातून काय बदल होणार आहे याबद्दल इथं चर्चा करूया. 2030पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक बहुविद्याशाखीय किंवा आंतरविद्याशाखीय संस्था सुरू केली जाणार आहे आणि त्याच पद्धतीने GDPचा 6% खर्च करायचा आहे. परंतु आजपर्यंत म्हणजे कोठारी शिक्षण आयोगानेही 6% GDPचा खर्च करायचं सांगितलं आहे, परंतु आतापर्यंत त्या कोणत्याही पक्षाच्या सरकारला ते पूर्ण करता आलेलं नाही. खुद्द 2017-18मध्ये 2.7 इतकंच खर्च शिक्षणावर झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक काम आपल्यासमोर असणार आहे. त्याच पद्धतीने वैद्यकीय व कायदा शिक्षण वगळून इतरांसाठी भारतीय उच्च शिक्षण आयोग नेमला जाणार आहे. कोणतं? वैद्यकीय शिक्षण वगळून आणि कायदा शिक्षण वगळून. त्यानंतर टॉप 50 जगातील विद्यापीठांना यामध्ये प्रवेश मिळणार आहे. भारतामध्ये टॉप 50 कोणत्या पण नाही, कोणत्याही विद्यापीठाला भारतामध्ये प्रवेश मिळणार नाही, तर जे जगामध्ये टॉप 50 मधले आहेत त्याच विद्यापीठांना इथं प्रवेश मिळेल. दुसरा आहे UGC, AICTE, NCT त्याऐवजी एकच नियामक मंडळ असणार आहे आणि हे नियामक मंडळ एकूणच शिक्षण प्रक्रियेला ते मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर संशोधनासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजेच NRFची स्थापना केली जाणार आहे. अशा पद्धतीने या उच्च शिक्षण प्रणालीच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच शिक्षण प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक कायद्याबद्दल आपण इथं नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपण इथं चर्चा केलेली आहे.